मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी गणपत भाऊ आंग्रे त्याचप्रमाणे गिरीश अण्णा पानसरे या मान्यवरांना विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. मंगेश बलकवडे हा खेळाडू या पूर्वीच्या सामन्याचा हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅच हा किताब घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. फुलटॉस चेंडू होता, मिस्टार स्ट्रोक चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलोअप मध्ये प्रयत्न चांगला होता तिथे, परंतु मैदानात नो बॉल. नो बॉल. भीमर चेंडूचा इशारा मुख्य पंचांकडून आलाय. फ्री हिट बॉल. गोलंदाज निखिल गाठे पुन्हा तयार. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा नो बॉल त्या ठिकाणी पंचांनी कळवलाय आणि फलंदाज धावबाद. दुसरा बीमर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज आता बदलला जाईल आणि पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आकाश टेमगिरे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज आता इथे दोन बीमर नंतर बदलला जाईल. आशिष नवीन गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मधील राहिलेले चेंडू हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक ऑन मैदानाच्या आतमध्ये रोहित गोंते 2 चेंडू खेळला. 1 धाव रोहितने बनवली आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा बॅकफुटला गेले, पंच केलं. डीप कव्हर मध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषा पलीकडे. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार आलाय आणि या षटकारांचा संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावरती 10 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबाईलमध्ये नोंदवल्या गेल्यात. आशिष पुन्हा तयार. या दरम्यान रिव्हर्स स्विच हिट. क्षेत्ररक्षक किशोर वासुरेख प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षक किशोरचा पाहायला मिळेल. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलंय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती डबल एक्का अर्थात 11 धावा धावफलकावरती आहेत. एका गाड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 1 हे आकड्याचं समीकरण स्कोर कार्ड वरती धावफलकावरती पाहायला मिळतं. एका बाजूने आपण पाहतोय काशिक क्रिकेट क्लब काशिक यापूर्वी 1 सामने खेळलेत, पराभूत झालेत पहिल्या सामन्यामध्ये, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लढताना पाहायला मिळतात. तर त्यांच्या विरोधामध्ये नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे हाच संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आज पहिला सामना इथे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. यावेळी लोड फुल टॉस. चप्पल झाले, जागा बनवली, वापर केला खेळपट्टीचा आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पलीकडे. 4 रन. चौकार.
चौकाराने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. आशिष पुन्हा तयार. या दरम्यान खोलवर टप्प्यात चेंडू टाकायचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिप फॉर टॅक, टिपला तिथं जाईल, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 15 धावा. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आकाश खरात अर्थात AK-47 गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बराच बाहेर असणारा चेंडू मुख्य पंच कळतात व्हाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने संघाचा धावफलक एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक ऑन रोहित. या दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु यावेळी बॅटवरती चेंडू येणार नाही. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि फलंदाज तिथे बीट होणार. निर्धाव चेंडू डॉट बॉल जो स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. गोलंदाज पुन्हा तयार. या दरम्यान पुन्हा फलंदाजापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, पुन्हा कट करायचं होतं चेंडूला, परंतु पुन्हा बॅटवरती चेंडू आला नाही आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू जर पाहिलं तर दिशा मैदानाच्या आतमध्ये भरकटली, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिशेवरती नियंत्रण ठेवलंय आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाश खरात करतोय. या दरम्यान पुन्हा मिस टाइम स्ट्रोक 30 सर्कलच्या आतमध्ये सागर वेगाने चेंडूवरती तितकीच वेगवान फेकी आहे, परंतु एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये रोखता येणार नाही. एक सोल्टी सिंगल आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा आकाश खरात गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख प्रहार डीप कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक फार दूर, चेंडू सीमारेषा पलीकडे, 4 रन, चौकार. चौकार आला आणि या चौकाराने संघाचा धावफलक वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 21 धावा आहेत. 21 धावा ज्या आपण पाहतो संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पॉवर प्लेचा अखेरचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आकाश खरात आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू चांगल्या पद्धतीने पडतो, त्यानंतर एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता अखेरचा चेंडू या षटकातील. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक योगेश दूरवरती राहिला, बॅकअप साठी किशोर चेंडूवरती येईल आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत एक सिंगल येणार आहे. अखेरच्या चेंडूवरती आलेली सिंगल आहे आणि या सिंगलने आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ची सांगता होईल. षटक क्रमांक 2 संपेल आणि 12 चेंडूंचा पॉवर प्लेचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 22 धावा आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना रोहित गोंते अद्यापही मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतोय.
जोपर्यंत रोहित मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत मात्र इथे गोलंदाजाला तो शांत बसून देणार नाही. एक तगडा ताकदवान म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू, तर हार्ड हिटर म्हणून ओळख असणारा हा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीसाठी दाखल झाला होता. आतापर्यंत शांततेत मात्र त्या खेळाडूने वाटचाल केली आहे, परंतु आता पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि अशांत प्रकारची कामगिरी आता त्याला मैदानाच्या आतमध्ये साकारणं गरजेचं आहे. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होतो, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त हल्ला, चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. थँक्यू डीजे. सागर पाखरे पुन्हा पुढचा चेंडू घेऊन तयार. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट. ऋषिकेश चेंडूवरती खिलाडी के मस्तक पर मस्तक दे, चेंडू सीमारेषा पलीकडे, फोरन, चौकार. षटकारा पाठोपाठ चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती अब तक 32. यावेळी कट केला चेंडूला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती पाहायला मिळेल. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल येणार आहे, एक सिंगल आली, एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. दा तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी अर्थात 33 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये नोंदवल्या गेल्यात. पहिल्या डावातील निम्मा डाव झालाय. 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. सागर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. यावेळी शप्पल झाले, जागा बनवली डीप बड विकेट मध्ये. सिद्धार्थ, वा सुरेख प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये, बॅकअप देखील चांगले. तोपर्यंत आपण पाहतो 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पळत होत आहेत. चांगला प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ कांबळेचा पाहायला मिळेल. चेंडूला अडवलं तिथे, तब्बल 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्यात आणि संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 35 धावा आहेत. एका बाजूला आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा नवखंडनाथ क्रिकेट क्लब बोरावडे क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये, परंतु बाटवरती चेंडू येणार नाही. इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नुकतेच पार पडलेल्या नेरे कर्नाटकामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा काशिक क्रिकेट क्लब काशिक या 2 संघामध्ये आपण पाहतोय हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. सागर पुन्हा तयार. या दरम्यान शप्पल झाले, जागा बनवली, रीड केलं चेंडूला आणि पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये, सीमारेषा पलीकडे, षटकार.
कोणते खेळाडू किंवा प्रेक्षक जर जेवायचे राहिले असतील तर त्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी जेवण करून घ्या. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथ्या क्रमांकाचं षटक घेऊन आकाश खरात पुन्हा आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालं. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 41 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. स्ट्राईक ऑन मैदानाच्या आतमध्ये तानाजी, स्ट्राईक ऑन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा डीप कव्हर मध्ये चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टिपल झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य स्वप्नील भाऊ तापकीर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. भाऊंचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द डे एक आकर्षक किताब आपण या स्पर्धेसाठी ठेवलंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द डे साठी 15 किलोचा बकरा ज्यांच्या माध्यमातून सौजन्य केला गेलाय, सन्माननीय स्वप्नील भाऊ तापकीर यांच्या या ठिकाणी शुभागमन होतोय. भाऊंचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊंचा मनापासून आभार व्यक्त करतो. भाऊंना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. अखूट टप्प्याचा बॉल, उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाईट बॉल त्या ठिकाणी पंच कळवतात. वाईट बॉल त्या ठिकाणी कळवत जाईल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी खुलबल टप्प्याचा चेंडू अगदी पुढे टाकलेला चेंडू आपण पाहतो. आक्रमण चढवायच होतं तिथे, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. एसटी रक्षक योगेश बेणगुडेच्या हातामध्ये चेंडू विसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेला चेंडू ऑन साइडला फटका खेळला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक सागर चेंडू वरती येईल तिथे आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार. एक सिंगल आली. एका सिंगलने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 43 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेत. एकेरी दुहेरी धावेंचं महत्व जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावा संघाचा धावफलक हलत ठेवण्याचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये करतात. परंतु रोहित 11 चेंडू आतापर्यंत खेळत आहे. 17 धावा त्याच्या बॅट पण आल्यात. अखोट टप्प्याचा बॉल संधी दिली रोहितला आणि अखोट टप्प्याचा चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, चेहरून षटकार. षटकार आला आणि या षटकाराने संघाचा धावफलक अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आकाश खरात पुन्हा तयार. या दरम्यान समोरचा 20 मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिपला तिथं जाईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. DJ Vikas. It's All Star Remix. दुसरी विकेट इथे आकाश खरातने मिळवून दिली. वैयक्तिक
आतापर्यंत 15 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्यात. आता या षटकातील अखेरचा चेंडू नवीन बॅटर तुकाराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा उसळी घेणारा चेंडू सुरक्षित खेळून काढला आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4, येतोय चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय 53 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक बाकी असणार आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हर, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त हाणामारी षटकार चौकार पाहायला मिळतात त्या अंतिम षटक आहे. आणि त्या अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचा असणारा संघनायक किशोर भिलारे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. फिरकी गोलंदाजीमध्ये माहीर असणारा हा गोलंदाज किशोर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. हा पिच क्रिकेटमध्ये या खेळाडूचा दबदबा राहिलाय. फुल पिच क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये देखील या खेळाडूचा दबदबा सातत्याने पाहायला मिळालाय. आता अंतिम षटक आहे. पहिला चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळला कट करायचं होतं, तिथे इष्टांच्या मागे चेंडू अडवलाच जाईल आणि पहिल्या चेंडूवरती इथे मैदानाच्या आतमध्ये सिंगल येणार आहे. शांततेने मात्र अंतिम षटकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. एक सिंगल आली आहे आणि सिंगल संघाचा धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 54 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्यात. पुन्हा एकदा सुरेख, पुन्हा एकदा चांगला चेंडू, फलंदाजाला काहीच न समजणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावेल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. फिरकी गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा किशोर, अगदी कमी पावलांचा रन, परंतु लोअर फुल टॉस समोरच्या दिशेला चेंडू हवे. क्षेत्ररक्षक ऋषी भिलारे डाऊन द बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेट, फलंदाज बाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल शिंदे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती 54 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. निम्मा संघ माघारी गेलाय, 5 फलंदाज माघारी गेलेत. पहिला चेंडू गुडघात टेकत ऑन साइडला मिड विकेट मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल वेगाने, एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा कोणत्या प्रकारे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला नाही. एका सिंगल वरती समाधान मानले आणि एका सिंगलने संघाचा धावफलक हळूवारपणे पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा ओमकार चेंडूवरती येईल. यावेळी दुसरा धावेचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. कलेक्शन तिथे होऊ शकलं नाही, कलेक्शन खराब आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहे. आलेल्या 2 धावा संघासाठी पुन्हा एकदा पाहतोय धावफलक हलवतं ठेवताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 57 धावा आहेत. अगदी एकेरी दुहेरी धावा ज्या अंतिम षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक किशोर जो मैदानाच्या आतमध्ये खर्च करतात आपण पाहतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू होतो, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला लॉंग ऑफ मध्ये. ऋषिकेश चेंडूवरती फेकी वेगवान, यावेळी कलेक्शन देखील चांगलं आणि फलंदाज करतोय क्रिकेट मधल्या आत्महत्या धावबादच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आसऱ्याला. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाने मनवल्या 58 धावा. विजयासाठी 59 धावेंचं टार्गेट आहे.
काशिक संघ 2 मिनिटाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे, अन्यथा 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद असावी. 58 धावा बनवल्या गेल्यात, 59 धाव्यांचं टार्गेट आहे. उरवडे संघाला देखील विनंती आपल्या आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. दुसरा डाव त्वरित आपण या ठिकाणी सुरू करणार आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. यानंतरचा होणारा सामना क्रमांक 5 घोटवडे वॉरियर्स घोटवडे तर त्यांच्या विरोधामध्ये शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना आपण खेळवणार आहे. तर दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती टॉस करण्यासाठी आपण या. पिरंगुट संघाचा संघनायक आणि घोटावडे संघाचा संघनायक टॉस साठी या ठिकाणी संपर्क साधायचा. दुसरा डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. सलामीच्या आघाडी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उरवडे संघाकडून दाखल झाले गोलंदाज. षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. दुसरा डावाला होतीये सुरुवात. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा तितक्याच ताकदीचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय पहिला चेंडू शरीराचा वेध घेईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये येणार एक सिंगल आणि एका सिंगलने संघाचं खातं उघडेल. धावफलकावरती 1 धाव जी धावफलकावरती नोंदवली गेली आहे. स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ गोळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. गिरीशप्पा पानसरे आणि गणेशप्पा पानसरे यांच्या शुभ हस्ते आपण निलेश दादांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये एक चांगला चेंडू पाहायला मिळेल. बॅटची कडा घेतली, इष्टांच्या मागे चेंडू जाईल आणि कोणत्याही प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी कार्याध्यक्ष अनिकेत भाऊ पवळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. भाऊंचं देखील अभिमानपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊंचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बराचसा बाहेर असणारा चेंडू वाईड बॉल पंच कळवतात. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 2 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहतोय 28 चेंडू आणि 57 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जे बाकी असताना पाहायला मिळतं. पहिलं षटक सुरू आहे. हा चेंडू बाकफुटला गेला डीप कव्हर मध्ये. देखना स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय सनसनीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 6 धावा ज्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. हर्षद पुन्हा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर आला होता, झेल देखील टिपला, परंतु अंतिम क्षणी हातातून चेंडू निसटलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल आणि फलंदाजाला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेल. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय, जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेलच जाईल. एका सिंगलने धावफलकावरती 7 धावात निलेश भाऊ गोळे यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष निलेश भाऊ गोळे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दरम्यान फुल टच चेंडू
आणि फुल टच वरती ऋषिकेश बिलारे ठरलाय बॉस. षटकार. नो बॉल. थँक्यू. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस सन्माननीय मनोज भाऊ पवार यांना देखील विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. स्ट्राईक ऑन ऋषिकेश बिलारे. सुरेख चेंडू, चांगला चेंडू, परंतु यष्टीरक्षक देखील चेंडू थांबवू शकला नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लेग्स बायच्या स्वरूपामध्ये मिळतील चौकार. खुलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खोदून काढला. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक रोहित चेंडूवरती येईल आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं पिरंगुट संघाचे असणारे जुने जाणते खेळाडू सन्मान्य आरिफ पठाण यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादाला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर धपलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 19 धावा. विजयासाठी 24 चेंडू 40 धाव्यांची गरज आहे. शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोटावडे संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. आलेल्या खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ एक स्पोर्ट्स सायकल प्रेक्षकांसाठी देखील ठेवलेली आहे. लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून खेळाडू किंवा प्रेक्षक ती सायकल घेऊन जाऊ शकता, परंतु त्यासाठी आपल्याकडे 10 रुपये लागतील आणि या ठिकाणी येऊन कुपन घ्यावं लागेल. सायंकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलचा सामना संपल्यानंतर मात्र ते लकी ड्रॉ ओपन केलं जाईल आणि त्यानंतर मात्र विजेत्या खेळाडू किंवा प्रेक्षकाला त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ऋषीच्या बॅटमधनं जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. या दरम्यान पुन्हा एकदा फिर से एक बार ऋषीचा वार. चेंडू सीमारेषे पार. षटकार. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सचिन दादा हागवणे त्याचप्रमाणे रवींद्र दादू माझिरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहत असताना साऊंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी समालोचक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय तंटामुक्ती उपाध्यक्ष सन्माननीय संजय भाऊ मराठे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य दिलं गेलं सन्माननीय संजय भाऊ करंजावणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. भाऊंचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊंचं मनापासून आभार मानतो. जवळ मैदानाच्या आतमध्ये स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्या तर 30 धावा बिना गाड्याच्या मोबाईलमध्ये
20 चेंडू बाकी आहेत, 29 धाव्यांची गरज आहे. षटक क्रमांक 2 पावतपेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना रोहित गोंते हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एका टप्प्यावरती चेंडूला अडवेल. चेंडूची फिकी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. वाईट बॉल. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य दिलं गेलंय यो उद्योजक सन्माननीय रुपेश भाऊ गुजर, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय मनेश दादा गुजर, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय समीर दादा आंग्रे या अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचा. दरम्यान खोलबॉल टप्प्याचा चेंडू एस्टँडच्या मागे टिपला तिथेच जाईल. मोठी विकेट. ऋषिकेश बिलारे बॅक टू द पवेलियन. शहनशाह आदिशाह शेरे दिल अमता नेता मेहरबान कदरदान तंग दिल अमता जेता. शहनशाह आदिशाह शेरे दिल अमता नेता मेहरबान कदरदान संग दिल अमता जेता. रिवर्स स्विच इट. रिवर्स पुल. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. थँक्यू. वेळी पुन्हा एकदा सुरक फटका खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. नो बॉल आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. हां मान जरा बेटे घणे लेवे ना तू. थँक्यू. येणारा पुढील चेंडू फ्री हिट आणि फ्री हिट वरती आकाश खरातनं चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील रोहित हनुमंत थोडासा महागडा ठरला होता. या दरम्यान फिर से एक बार रिवर्स स्विच हिटचा वार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिडदिल धावा 6 येतोय षटकार.
थँक्यू. स्कोर कार्ड वरती 55 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू बाकी आहेत. 4 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर चौकार, पुन्हा 2 षटकार. या दरम्यान शप्पल चाले जागा बनवली आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय विजयी षटकार. लागोपाठचा तिसरा षटकार आणि या लागोपाठच्या तिसऱ्या षटकाराने